हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. गर्भश्रीमंत भाग 2. गर्भश्रीमंताचा दुसरा प्रकार रजोगुणामुळे असतो. बालपणी जो काळ अनुभवला, जे ऐश्वर्य उपभोगले ते त्याला आयुष्यभर उपभोगायला हवे असते. तसेच त्यात आणखी उपभोगांची भर घालायला त्याला आवडते. लहानपणी जे उपभोगले त्याची त्याला मस्ती असते, माज असतो, गर्व असतो, अहंकार असतो. वैभव, श्रीमंती, सत्ता, संपत्ती, मालमत्ता, गौरव, विद्वत्ता, मानसन्मान, सुबत्ता इत्यादी जे काही होते ते आपल्या वाडवडिलांजवळ होते हे तो सोयीस्करपणे विसरतो. आता आपण स्वतः हे सर्व बाळगण्याची लायकी सिद्ध करत नाही याचा त्याला विसर होतो. कोणी काही विचारले की आपले वाडवडील कसे कर्तृत्ववान होते, त्यांनी काय काय भलेपणा केला, कोणाकोणाला कशी कशी मदत केली याचा पाढा तो उच्च स्वरात सर्वांसमोर वाचतो. आता हेच लोक हे सर्व विसरले आहेत आणि ते कृतज्ञ असून उरफाट्या काळजाचे आहेत असेही तो जगजाहीर करतो. कोणी त्याची ओळख विचारली, चौकशी केली तर तो अमक्याचा मुलगा असून ते तमुक कसे भले होते याचे रसभरीत वर्णन तो करतो. त्यांच्या महान कर्तृत्वाच्या कहाण्या रंगवून रंगवून सांगतो. परंतु तो स्वतःबद्दल काही सांगू शकत नाही. त्याला जे जे करावे असे वाटते ते तो वाडवडिलांच्या पुण्याईवर करू इच्छितो. त्यांनी त्याला धन सोडले असले तर पैशाच्या जोरावर तो यथेच्छ उपभोग घेतो. ही वडिलोपार्जित कमाई आहे आणि ती पुढील पिढीला सुपूर्त केली पाहिजे वगैरे विचार त्याला शिवतही नाहीत. तो सर्व संपत्ती स्वार्थाने स्वतःच उपभोग घेत खर्च करतो. त्याला त्याच्या व्यसनांचा महाअभिमान आणि अहंकार असतो. कोणी सज्जन त्याला त्याच्या व्यसनांबद्दल उपदेश करू लागला तर तो त्या सज्जनाच्या वयाचा, ज्ञानाचा किंवा कसलाही मुलाहिजा न ठेवता त्यालाच दरडावतो की तो त्याच्या बापजाद्यांच्या पैशाने सर्व करत आहे, तुम्हाला काय करायचे आहे. वडिलोपार्जित संपत्तीच्या जोरावर दंडेलशाही आणि मगरुरी करत तो आपले आयुष्य वाया घालवत असतो. त्याला अनेक प्रकारचे रोग असतात. इतकेच नव्हे तर नवीन रोगराई त्याच्यामुळे निर्माण होते. कोणी एखादा भोळा भेटला तर त्याला नादाला लावतो, त्यासाठी स्वतः पैसे खर्च करतो आणि हा पहा कसा बिघडला आहे असा त्याच्या नावाने डांगोरा पिटतो. पैशाच्या जोरावर निवडणूक लढवतो. तेथे सर्व प्रकारचे गैरमार्ग अवलंबून निवडूनही येतो. पुढारी होतो. मग तर काय, आधीच मरकट त्यात मद्य प्यायला अशी त्याची अवस्था होते. नको त्याच्या गळ्यात सत्ता माळ घालते. ऐन उमेदीचा काळ हा असा संपतो. बहुतांशी तो शरीर रोगट झाल्यामुळे अकाली संपतो. शरीर अंथरुणावर तडफडत असते. त्यावेळचे सखे सोबती पाठ फिरवतात. स्वतःजवळ मनातल्या मनात चरफडत सर्व जगाला लाखोली वाहत तळमळत जीव या कुशीवरून त्या कुशीवर वळत मरण लवकर का येत नाही यासाठी यमराजाला अपशब्द बोलत कुजत पडलेला असतो. श्रीमंत राजयोगी. गर्भश्रीमंतांचा तिसरा प्रकार सत्वगुणी असतो. लाओत्सेला या ओवीत गर्भश्रीमंतांचा हाच तिसरा प्रकार अपेक्षित आहे. त्याची ओवी या अशा श्रीमंत राजयोग्यांना उद्देशूनच लिहिलेली आहे. लाओत्से सांगतो की ज्याला मान सन्मान गौरवाची सवय आहे आणि तरीही जो प्रसिद्धीपरान्मुख असतो तो जगतासाठी दरी होतो. जगतासाठी दरी असल्यामुळे त्याला ती दिव्य शक्ती प्राप्त होते आणि त्या योगे तो पुन्हा मूलगामी नैसर्गिक अवस्थेत एखाद्या लाकडाचा न चिरलेला ओंडका असावा तसा, जसा होता तसा अवस्थित होतो. हे असे लोक बालपणापासून वैभवात वाढलेले असतात. सत्ता, संपत्ती, धनदौलत, नोकरचाकर, प्रसिद्धी, मानसन्मान इत्यादींची त्यांना लहानपणापासून सवय असते. त्यांच्या मागे त्यांच्या पूर्वजांची पुण्याई असते. वाडवडिलांची कीर्ती असते. लोक त्यांचा मान राखतात, त्यांच्याशी अदबीने वागतात. असे लोक सत्वगुणी असतात. लोक त्यांचा मान राखतात. हे लोकांच्यात मिसळतात आणि त्यांच्यासारखेच वर्तन करतात. त्यांचा मान राखला गेला की हेच संकोचतात आणि हेच लोकांना सांगतात की त्यांचे वाडवडील मोठे होते, मी लहान आहे, माझे कर्तृत्व माझ्या पूर्वजांसारखे नाही, मी तुमच्यातलाच एक आहे. हे वैभव, धन वगैरे जे काही आहे ते माझ्या कमाईचे नाही,
मी कोणी खास मनुष्य नाही, मी सर्वसामान्य जन आहे. अशांना मान सन्मान, प्रसिद्धी किंवा अशा कशाचीही अपेक्षा नसते. ते त्यांना होईल तितकी समाजसेवा करत असतात, परंतु पुढे करायची वेळ आली की तेथून ते पसार होतात. असे लोक मितभाषी असतात. ते त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलत नाहीत की वाडवडिलांच्या पुण्याईचा डांगोरा पिटत नाहीत. न बोलता काम करतात. असे लोक जगतासाठी आधार होतात. पर्वत जसे दरीच्या आधारावर उंच उभे असतात, तसे हे लोक दरी होऊन इतरांना आधार देतात, स्वतः मागे राहतात. लाओ त्से सांगतो की असे लोक सत्वगुण भेदून तिन्हीही गुणांच्या पार पलीकडे गुणातीत होतात. त्यायोगे त्यांना ती दिव्य परमशक्ती प्राप्त होते. त्यांना उन्मन तुरीय अवस्था प्राप्त होते. ते साक्षात्कारित होतात. त्यांचा स्त्रैणयोग जुळून येतो. त्या दिव्य दर्शनाने ते पावन होतात. आत्मज्ञानाने ते आत्मस्वरूप होतात. त्यांना प्रभुप्रसाद मिळतो. त्यांचे संचित शून्य होते. ते सायुज्यमुक्त होतात. प्रथम देह धारण करण्याआधीची स्थिती त्यांना प्राप्त होते. लाओ त्से सांगतो की या लाकडाच्या ओंडक्याला तासला तर त्याचे कमंडलू तयार होते. हा कमंडलू ज्ञानी याच्या हाती सत्ता सुपूर्त करतो आणि तो न्यायनिवाडा करतो. यास्तव समंजस शासक कधीही खंडन करत नाही. आता ते आपल्या मर्जीने येथे प्रभूचे कार्य करतात. पाहिजे तेव्हा स्वमर्जीने निघून जातात. जगाच्या कल्याणा यांच्या विभूती कार्य करतात. ते कोणाच्याही अधिपत्याखाली नसतात. ते स्वयंभू असतात. हरि ओम.